काय शिवा काका? या 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 वाईस थांबा, भाकर तुकडा घेऊन येतो. पायावर पाणी घाल. थांबा थांबा. मालक मालक, अहो बघा बाहेर कोण आलाय ते. श्याम साहेब आले नव्या नवरीला घेऊन. लक्ष्मी आली दारात. लक्ष्मी. अहो कमलताई, अहो कमलताई, बघा बाहेर कोण आलाय ते. लवकर बाहेर या लवकर. आत्याबाई, अहो आत्याबाई. किरण. किरण वहिनी. कमल वंश. चल आत ये ना. कमाल, मागे फिर. का? या घरात माणसं राहतात, सापाच्या पिल्लांना इथे प्रवेश नाही. एक मेलेल्या सापाचं आणि एक माणसा घरी राहून उलटलेलं. पण बाबा, मागे फिर. मी कुणीच नाही का या घरात? स्वाभिमान दाखवावा, पण तो स्वतःच्या हिमतीवर. या घरात कोणालाही घेण्याचा तुला हक्क नाही. आशीर्वाद मागायला आलोय मामांजी. वडील माणसांच्या पाया पडण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. आशीर्वाद म्हणजे मान्यता. ती मी तुझ्या नवऱ्याला हा उंबरठा ओलांडताना सुद्धा दिली नव्हती. तो तुझा नवरा असेल, माझा कोणीही नाही. मला मामंजी म्हणण्याचा उर्मटपणा करू नको. पण मला माझा अपराध तरी सांगा. अपराध? तुझा बदमाश बाप आणि बदनाम घराणे यांची चर्चा करायला मला वेळ नाही. पोटच्या पोरावर हुकमत गाजवता येत नाही म्हणून माझा बाप आणि घराणं काढ. चुप. सवलतीवर जगणाराने तोंड फार चालवू नये. आणि दोघेही ताबडतोब चालते वा. अन्न करीत मेलात म्हणून माझे डोळे काही वाहून आंधळे होणार नाहीयेत. उंबरा ओलांडला तेव्हाच संबंध संपला. आणि माझं नातं बाहेर सांगू नका. काय आशीर्वाद मागायची खूप हौस होती ना? झालं समाधान? चला. थांबा मुलांनो. रावसाहेब, अरे प्रत्यक्ष पोटचा पोरगा तुझा, त्याला कुत्र्यासारखं वागवलंस आणि आता घरच्या लक्ष्मीचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलतोस. कुठं फेडशील ही पाप? माझी पाप पुण्य माझ्या बरोबरच तिरडीवरून बाहेर पडतील, त्याची काळजी तू करू नकोस. आत हो. होणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. मी कुणी उपरी नाही रावसाहेब. नीट बघून ठेव. हा दागिन्याचा डब्बा मी माझ्या सूनबाईला देणार आहे. दागिने माझ्या वाटणीचे आहेत, तुझ्या कमाईचे नाहीत. सगळे साप पोचले या घराने. ठीक आहे, जाऊन टाकतो आपले दागिने. पण यापुढे तुला या घरातून एक गुंजाभर सोनं मिळणार नाही, लक्षात ठेव. रावसाहेब, टिकली लावून घे त्या गुंजाभर सोन्याची आणि मिरव गावभर. शिवा जी. आतून दही सागर घेऊन ये जा पटकन. वय आता आणतो. पिंडावरचे कावळे आहेत सगळे. चला चालते वाईट. कुणीही जाणार नाही इथून. चिरंजीव व्हा, सुखात नांदा. लग्नाचा आहेर म्हणून हा दागिन्याचा डबा तुम्हाला घ्यायलाच हवा. आता रागवू नकोस. तू आशीर्वाद दिलास यातच सगळं आलं. हे दागिने नको, खरंच नको. तशी वेळ आलीच ना तर आशीर्वादासारखीच पाठीशी उभी राहा बस. असं करू नको श्याम. आत्या, बाबांचंही एका अर्थाने बरोबर आहे. स्वाभिमान स्वतःच्या हिमतीवर दाखवावा. तो दाखवायला तू मला मदत कर. अरे त्याच्या स्वाभिमानाच्या गप्पा तू मला सांगू नकोस. बायकोचा गळा मुलाकडून दाबणाऱ्या जमदग्नी ऋषीचं गोत्र याचं. सगळ्या घरात जाऊ दे ग आत्या, येतो आम्ही, उशीर होतोय. अरे दहीसाखर तरी घेऊन जा. शिवा आण. घे सोनबाई, घे. किरण, हे शिवा काका. नमस्कार करूया त्यांना. शिवा काका, आशीर्वाद द्या.
अरे मला कशाला बाबा, मला कशाला? आनंदात राहा. घरच्या नोकराला नमस्कार करता तुम्ही छोटे मालक, हे बरं वाटत अहो नाही. नाही शिवा काका, मी तुम्हाला कधी नोकर मानलं का? तुमच्या अंगा खांद्यावर वाढलो मी, ते कसं विसरणार? अरे कशी माणसं आहात रे तुम्ही. सुखानं राहा, सुखानं. आत्या, कमल येतो. येत जा हा अधूनमधून. येते आत्याबाई. ये. या या. नीट सांभाळ राहा. याचना करूनही काही न देण्याचा तुमचा स्वभाव आणि विश्वास गमावल्यानंतर पुन्हा संधी न देण्याचा आमचा स्वभाव. आणि तुम्ही तर विश्वासघात केलात. कृष्णाजी पंत यादव, आता तुमचं आमचं जमायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा, तर त्यावर आमचं म्हणणं असं की फळ देऊ नका, आम्ही कर्म करीत राहतो. पण तुम्ही फळ दिलत, आणि दिलत ते नासकं दिलत. आता यापुढे तुमची पूजा अर्चा बंद, सगळं बंद. या क्षणापासून तुम्ही फक्त एक निर्जीव मातीची मूर्ती झालात. कृष्णाजी पंत, तुमची रवानगी आता बाहेर. शिवा, आलो मालक. मालक बघा कशी टपोरी फुलं मिळाली ती आज. आजपासून फुलं नकोत. म्हणजे काय, पूजेला फुलं नकोत काय? आजपासून पूजा नाही. हा. त्या साहेबाची मूर्ती इथून उचल. म्हणजे तुला मराठी समजतं ना? ती मूर्ती तिथून उचल आणि माझ्या डोळ्यासमोरून लांब कुठेतरी नेऊन टाक. तुला जमलं तर मथुरा वृंदावनात नेऊन टाक. जा. पर मालक, तो देव आहे आपला. होता, आता नाही. तर कसं, देवाची पूजा केल्या बगर तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही कधी तुम्ही? हा, आता त्याला कडेवरून घेऊन जाशील ना, तेव्हा त्याला सांगते सगळं. मालक, देवाशी कसलं वैर हे? नाही रे, कसलं वैर. त्या मातीच्या गोळ्याशी कसलं वैर करायचंय, आणि त्याच्यावर विजय तरी कसला मिळवायचाय. पण माझ्या नजरेसमोर नकोय तो आता. घेऊन जा त्याला इथून, कुठेही घेऊन जा. तुझ्या घरी घेऊन जा, आपण उचल इथून उचल. अरे काय वेडेपणा चाललाय रावसाहेब? देवाशी भांडण? अरे आता कहर झाला तुझ्या अहंकाराचा. अहंकार नाही लक्ष्मी, असला तर हताशपणा आहे. आयुष्याला खिंडार पडली ना, म्हणजे येतो असा हताशपणा. एवढं तुला हताश व्हायला काय झालं? पोरानं काही व्यभिचार तर केला नाही. चांगला देवा ब्राह्मणांसमक्ष लग्न लावलंय. माझ्या संमतीशिवाय केलेलं लग्न म्हणजे व्यभिचारच. तसं असेल तर आजवरची तुझी देवाची भक्ती ही व्यभिचारीच म्हटली पाहिजे. देवानं काही दिलं तरच तू भक्ती करणार असेल तर ती भक्ती व्यभिचारी नाही. शांत हो रावसाहेब, शांत हो. आणि आल्या परिस्थितीचा मोकळ्या मनानं स्वीकार कर. कसला स्वीकार करू? ज्या वेलीला स्वतःच रक्त घालून वाढवलं, ती आधारासाठी उकिरड्याच्या भिंतीवर चढली. नाही लक्ष्मी, हा वार मी सहन नाही करू शकत. उचल शिवा, ती मूर्ती उचल तिथून. अहो, संध्याकाळी जरा लवकर या ना. किती उशीर करता हो घरी यायला? हो ठीक आहे. अहो काही कामधंदा नको का बघायला, का नुसतं आपलं घरात बसून संसार करू? तसं कोण म्हणते? पण तुम्ही घरी नसला ना की मला एकटीला घर अगदी खायला उठतं. अच्छा, मग तू एकटी राहणार नाही याची लवकरच व्यवस्था केली पाहिजे. ईश्वर. किरण, तू लाजलीस की इतकी अय्या दिसतेस ना, घरातून बाहेरच पडावं असं वाटत नाही. मिस्टर श्यामराव इनामदार, स्त्रियांचा अय्या शब्द तुम्ही बोलल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करीत आहोत. अहो पण तुमच्या बहिणीने मला आधीच अटक केली आहे, त्याचं काय? त्याचं फळ तिला लवकरच मिळणार आहे. ईश्वर. राजाभाऊ, मला वाटतं तुम्ही कुठेतरी बाहेर निघाला होता ना? नाही नाही, मी कुठेही जाणार नव्हतो. तुम्हाला नाही. पाहिजे असेल तर मी जातो. सगळीकडे तिकडे ना चहा घेणार ना? चहा घेणार तर एवढ्या लांबून आलो हे. पण हे काय नवरदेवासारखे सजून उभे आहेत परत. आणि काय आहे, त्या पर्सनल मॅनेजरच्या इंटरव्ह्यूला जायचं, हा. जरा व्यवस्थित जायला हवं. नाही तर पिऊनचा जॉब मिळायचा. काय? बघा तुमचं नशीब, 15 दिवसात तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा आला. नाहीतर आमचं नशीब
तादींना दिगदी निंदा. अरे हे फॉरेन रिटर्न आहेत. हो, आणि आम्ही अजून हडपचं स्टेशन सुद्धा पाहिलं नाही. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. इंटरव्ह्यूला मी सांगितलं तसंच हो, बोलायचं. नक्की. करेक्ट. अरे हो, मला सुद्धा जायचंय. सेठ धनीचंद गोटुमल. हं? हा काय प्रकार ते आहे? एक पोतं असतं, त्याचं नाव आहे. अच्छा. त्याला योगा शिकवायला जायचंय. अरे काय सांगतोयस काय? हो काय, दुसरं काय. योगा शिकवताना त्या पोत्याखाली चिरडलो गेलो नाही म्हणजे मिळवली. ऑल द बेस्ट बाबा, ऑल द बेस्ट. थँक्यू. ए, तू असं कर, तू चहा टाक. तोपर्यंत मी डोक्यावर पाण्याचे थेंब हंडा ओततो. अहो तुम्ही त्या राजाच्या नादाला लागू नका, उशीर होतोय. तुम्हाला की नाही वेळेचं भानच राहत नाही. ते पण ते मगाशी राहिले तेवढे करू दे ना, चला हो. please. अरे शिवा काका, आणि हे काय? देव आणलाय. मोठे मालक म्हणले की ह्या घरात नको आहे, घेऊन जा इथून. आता तुम्हीच याची पूजा करा. छान. आधी श्यामला बाहेर काढला, आता कृष्णाला. काय सुंदर मूर्ती आहे की नाही. शिवा काका, माझं भाग्य थोर म्हणून मला एकाच वेळी 2 देव मिळाले, आणि ते सुद्धा एकाच नावाचे. गंमत आहे की नाही. सासरी जाताना माहेरचा बाळकृष्ण बरोबर न्यायचा असतो, पण इथे तर सासरचाच कृष्ण माहेरी आलाय. तोच सांभाळून ठेव पोरी. येतो मी. थांबा ना शिवा काका, चहा घेऊन जा. नको पोरी, मालक कावत्या उगाच, उशीर झाला म्हणून. शिवा काका, एकदा कमलवंसांना बरोबर घेऊन या ना. हो हो, येत्याल येत्याल. मालकांचा तापलेला तवा थंड झाला म्हणजे आपसूक येते. अहो त्यासनी तरी कुठं राहते. वाईस कळ काढा, समज ठीक होईल बघा. येतो मी. या. किरण, हे किरण, अगं फुलं नाही आणलीस, मला उशीर होतोय. हो हो, अहो किती घाई कराल. देव काही पळून जात नाहीये कुठे. ही फुलं देव नाही जाणार पळून, पण मला मात्र चांगलीच पळापळी करावी लागेल. म्हणजे ऑफिस आहे ना, ऑफिस. हे काय, फुलात चिंचा? अं? अगं कृष्णाला फुलं आवडतात, चिंचा नाही. अगं बाई, परडीतच राहिल्या वाटतं. हा, हा. म्हणजे आणखी आणल्या की काय? आज चिंचांची भाजी आहे का चटणी? ईशा, पुरुष असून एवढं कळत नाही. काय सांगतेस काय? बघा कृष्णराव, बायका आकडे लावतात ना तेव्हा अशी लॉटरी लागते. काय किरण, हं? सन लॉटरी काय? ईश, आम्ही नाही जा. हा, 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 आता जा ने. आता इकडे ये. आकडे लावण्याच्या आरोपाखाली मी तुला दोन्ही हातानी अटक करतोय. याला म्हणतात आशेचा किरण. चल पुढीने देवाला नमस्कार करूया. रावसाहेब, हम्म. घे घे. हे काय पेढा? हो. कसला? अरे घे तर. शिवानं चांगली बातमी आणली आहे. काय? तुला आता नातू होणार. किरणला दिवस आहेत. काय झालं रे? तुला माहिती आहे काय झालं ते? अरे नातवंडाच्या बातमीनं सुद्धा तुझ्या मनाला पाझर फुटत नाही. असलं कसलं निष्ठुर मन तुझं. लक्ष्मी, देवाची मूर्ती बुजगावणं निघाली, ती सुद्धा बाहेर सोडून दिली. इथं माणसाची गोष्ट आहे. वाईट एवढंच वाटतंय की ऐश्वर्यामध्ये वाढायचा तो वंशाचा गोळा आज उकिरड्यावर वाढतोय. तर तेही ठीकच आहे. तू तू त्यांना उकिरड्यावर सोडलंस, पुढच्या पोराला आणि सुनेला. रावसाहेब, अरे आता तरी माझं ऐक. झालं गेलं विसरून जा. त्या दोघांना आता तरी मानानं घरी बोला. लक्ष्मी, प्रत्येक नाणं स्वीकारताना मी ते वाजवून घेत असतो, आणि प्रत्येक निर्णय सुद्धा आयुष्यामधला तसाच घेतलाय मी. आणि तो घेताना त्यातली धगधगीत शिक्षाही नाकारलेली नाही, तीही घेतली. तेव्हा आता त्यांनाही घेऊ देत. अरे हे बघ, पण आता तू एक अक्षर बोलू नकोस, आज जा.